नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड लोकसभेसाठी आज सकाळपासून चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीमध्ये 42 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे तर महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने लढत झाली. आणि सगळे आपल्यासोबत आष्टी तालुक्यातले पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार. गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी निवडणुका पाहिल्यात. त्यांना विचारू की कशा पद्धतीने ही निवडणूक पार पडली, काय वाटतं तुम्हाला? 39 बीड लोकसभा मतदारसंघातील आज मतदान जे पार पडलेले आहे त्यामध्ये अनेक प्रकर्षाने जाणवलेल्या नवीन नवीन काही बाबी या निवडणुकीमध्ये आपणास दिसून आल्या आहेत. वास्तविक पाहता ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक असते आणि राजकीय पक्षांनी आपापले आगामी 5 वर्षात आपण कोणकोणती कामे करणार आहोत याचा अजेंडा सांगायचा असतो. परंतु या निवडणुकीमध्ये अत्यंत ग्राम पातळीवरील मुद्दे या निवडणुकीमध्ये काही गाजले, चर्चा झाली. परंतु बीड जिल्ह्यातील विशेषतः आष्टी तालुक्यातील आम्ही आज दिवसभर जे पाहिलेलं आहे सर्वत्र त्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये अत्यंत शांततेने मतदान पार पडलेले आहे. आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची जी प्रचार यंत्रणा होती ती अत्यंत सक्षमपणे आणि अत्यंत सक्रियपणे त्यांनी प्रचाराचा अवलंब केला. त्यामुळे त्यांना आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मताधिक्य मिळेल असा अंदाज आहे. अनेक या सभा झाल्या. या सभामध्ये विशेषतः विकासात्मक काही चर्चा झाली नाही. कुठल्या मुद्द्यावर जास्त फोकस झाला? तशा आतापर्यंतच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा कमी झाल्या. परंतु त्यामध्ये देखील देश पातळीवरील काही प्रश्न आहेत किंवा शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, युवकांच्या बेरोजगाराचे काही प्रश्न आहेत, उद्योजकतेचा काही प्रश्न आहे. परंतु अशा पद्धतीने कोणत्याही राजकीय पक्षाने याकडे फार प्रकर्षाने लक्ष दिलेलं दिसून येत नाही. आपल्यासोबत दैनिक झुंजार नेतेचे उपसंपादक आणि गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे उत्तम मोडके आहेत. त्यांना विचारू, किती दिवसापासून तुम्ही ह्या निवडणुका पाहताय आणि ही जी निवडणूक झाली ती काय वाटतं या संदर्भात? गेले 35 वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे मला बऱ्याच निवडणुका पाहण्याचा योग आलेला आहे. या वर्षी जी निवडणूक झालेली आहे ते बीड लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक झालेली आहे ती लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची कन्या पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांची यात लढत झालेली आहे. सुरुवातीला ही निवडणूक त्यांच्यामुळं ही निवडणूक एकदम चुरशीची होईल असं वाटलं आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर सुरुवातीला चर्चेली गेली. परंतु नंतर आणि बरेच मतदारसंघातील लोक तरुण हे बजरंग सोनवण्याच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. परंतु या मतदारसंघातील माजी मंत्री सुरेशरावजी धससाहेब, सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेबजी आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे ही एकत्र असल्यामुळे त्यांनी पंकजताई यांना खूप असं बहुमोल सहकार्य केलेलं आहे आणि एक जीवाचं रान करून त्यांनी निवडणुकीचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक पंकजताईला सोपी गेलेली आहे. जरी निवडणुकीत जातीपातीचं राजकारण चर्चा झाली असली तरी या नेत्यांच्या पाठीशी जे असलेला मतदार आहे तो मतदार खंबीरपणे उभा राहिलेला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजाताई यांना 40,000चं लीड जाईल अशी परिस्थिती मला दिसत आहे. अशी चर्चा होती की सर्व राजकीय नेते एकीकडे आणि जनता एकीकडे, असं काही झालं असेल? जनता एकीकडे आहे असे प्रथम दर्शनी आपल्याला दिसलं. लोकही मनोजदादा जरांगे यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बजरंग सोनवणे यांच्याशी पाठीशी आहेत असं दिसलं. परंतु ज्यावेळेस आमदार सुरेश धस आणि आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांची ही निवडणूक प्रतिष्ठेची अस्तित्वाची निवडणूक केली आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सुनावलं की आम्ही तुमच्या कामाचे आहोत, आम्ही तुमच्या सुखदुःखात आहोत, त्यामुळं आम्ही सांगतो त्या उमेदवाराला मतदान करा, नाही तर आमचंही अस्तित्वाची लढाई असल्यामुळं तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा असं सांगितलं. म्हणून त्यांचे विश्वासू कार्यकर्ते जरी मनोजदादा जरांगे यांचे समर्थक असले तरी त्यांनी ते बाजूला ठेवून त्यांच्या नेत्याच्या प्रेमासाठी ते त्यांच्याबरोबर आलेले आहेत. म्हणून पंकजाताईला ही निवडणूक सोपी झालेली आहे असं मला वाटतं. 4-5 दिवसापूर्वी जामखेडला एक सभा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितलं की
आष्टीमधून मला सुरेश धस आमदार पाहिजेत आणि तिकडून राम शिंदे, त्यामुळे कुठेतरी ही दोघं चर्चा वेगळी होत होती, काय वाटतं? खासदार सुजयदादा विखे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. त्यांनी प्रचाराच्या सभेमध्ये भावनेच्या भरामध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा सर्वत्र सोशल मीडियावर आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी त्याचं ते क्लिप व्हायरल केली. त्यामुळं विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचे समर्थक थोडे नाराज झाले. परंतु बाळासाहेब आजबे यांचे नेते अजितदादा पवार यांना बाळासाहेब आजबे बोलले की तुम्ही या कड्याला सभा घ्या आणि या सभेत त्याचं थोडंसं विश्लेषण करा, म्हणून आमचे लोक थोडे खुश होतील, नाही तर हे निवडणूक थोडीशी हाताबाहेर जाईल. म्हणून अजितदादा पवार या कड्याला आले आणि त्यांनी सांगितलं ही भावनेच्या भरात फडणवीस साहेब बोललेले आहेत आणि असं काही नाही. ही निवडणूक संपल्यानंतर जो उमेदवार भावी आमदार व्हायचा आहे, जो जास्त मतं देईल त्याला आपण उमेदवारी देणार आहोत. आमच्या तिघांचे एकत्रित बसून बैठक होणार आहे. असं काही अधिकृत उमेदवाराची काही घोषणा जी झालेली आहे ती भावनेच्या भरात केलेली आहे असं सांगितलं. तरी आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेऊन आज या निवडणुकीत मतदान केलेलं आहे आणि म्हणून पंकजाताईचा विजय होणार आहे. धोंडे साहेब, सुरेशराव धस आणि बाळासाहेब आजबे यांच्यामुळेच पंकजाताईचा विजय होणार आहे आणि 50,000ची लीड या मतदारसंघात जाणार आहे असं मला वाटतं. देशाध्यक्ष आता पत्रकार म्हणून अनेक दिवसापासून कार्यरत आहेत. सध्या पार्श्वभूमीचं ते काम करत आहेत. त्यांना विचारू की काय वाटतं या निवडणुकी संदर्भात? गेल्या काही दिवसामध्ये प्रचार जोरदार झाला, परंतु कुठले मुद्दे प्रभावी ठरले, तुम्हाला काय वाटतं? नाही, या निवडणुकीमध्ये विकासाचा कुठला मुद्दाच आलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. रेल्वेचा प्रश्न आहे, इथला ड्राय एरिया आहे, हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, शेतीच्या दरासंदर्भाचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जरी असले तर ते प्रश्न इथं कुठेही आलेले नाहीत. या निवडणुकीमध्ये जातीचा मुद्दा हा जास्त गणला गेला, आरक्षणाचा मुद्दा आणि जातीवर ही निवडणूक गेली असं मला तरी वाटतं. गेल्या अनेक दिवसापासूनच्या निवडणुका होत आहेत. अनेक खासदार वेगवेगळ्या समाजाचे आजपर्यंत निवडून आले. अशी निवडणूक कधी पाहिली होती का? नाही, अशी निवडणूक इतकी आतापर्यंत पाहिली नाही. आताच माझ्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं मला तसं वाटत नाही. ही निवडणूक तशी चुरशीचीच होणार आहे. या मतदारसंघामध्ये माजी मंत्री सुरेश अण्णा धस किंवा आणखी 2 माजी आमदार आहेत, यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या ताकद या मतदारसंघातून लावलेली आहे. इथून आणि परळी या 2 मतदारसंघावरच याचा निकाल फार मोठा अवलंबून आहे. ज्या दोन्ही पक्षांना असं वाटतं की परळी आणि आष्टी याच 2 मतदारसंघावर निकाल आहे, परंतु हा निकाल अनपेक्षित सुद्धा लागू शकतो असं मला तरी वैयक्तिक असं वाटतं. एकूणच आता आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आणि संपूर्ण निवडणूक ही आरक्षण आणि जातीवरच झालेली, त्यामुळे जातीचा परिणाम आणि आरक्षणाच्या मुद्द्याचा काही परिणाम होईल असं वाटतं? निश्चित याच्यामध्ये आरक्षणाचा परिणाम होणार आहे, परंतु जे इथले रनिंग जे नेते आहेत ते सगळे जास्तीत जास्त हे पंकजाताईकडे आहेत. कार्यकर्ता आपल्या नेत्याचं किती ऐकतो याच्यावर फार मोठं गणित या मतदारसंघामध्ये अवलंबून आहे. भावनेच्या भरात मी असं कुठलं काही वक्तव्य करणार नाही, कारण मी किंवा आमचे कोणीतरी आम्ही पण कोणाचे तरी कार्यकर्ते काही पत्रकार जरी असले तरी असतो, परंतु ही निवडणूक तशी चुरशीची होणार आहे. माजी मंत्री धस साहेब आणि दोन्ही आमदारांनी खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये घर टू घर गेलेले आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आता तो प्रयत्न आष्टी आणि परळी या 2च मतदारसंघावर अवलंबून आहे असं मला वाटतं. अजूनही काही आपल्यासोबत तरुण पत्रकार आहेत, त्यांना विचारू की कशा पद्धतीने या निवडणुकीकडे बघता? आज संपूर्ण मतदान झाले, काय वाटतं? या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे फॅक्टर किती प्रमाणात काम करत आहे आणि पक्षांतर्गत जे कलगीतुरे या निवडणुकीत पाहावयास मिळाले. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी जामखेडला जे स्टेटमेंट केलं त्या संदर्भात असू दे, किंवा पक्षांतर्गत माजी मंत्री सुरेश धस असतील किंवा रनिंग आमदार जे असतील बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पूर्ण निवडणुकी काळात आपापले मोर्चे केले आणि आपापल्या सभा घेतल्या आणि शेवटच्या सभेला ज्यावेळेस उपमुख्यमंत्री आणि छत्रपती उदयनराजे भोसले काढायच्या सभेला ज्यावेळेस आले त्यावेळेस ते एकत्र एका मंचावर उपस्थित दिसले. यावरून हे लक्षात येतं की या मतदारांमध्ये कुठेतरी यांच्या बाबतीत संभ्रम होता आणि विशेष म्हणजे या निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा अल्पसंख्याक समाज असेल किंवा मायनॉरिटी समाज असेल यांचा मतदानाचा जो टक्का आहे तो कुठेतरी वाढलेला दिसतोय
आणि केंद्रीय नेतृत्व असेल किंवा भाजपचे काही माजी आमदार माजी मंत्री असतील त्यांचे काही वादग्रस्त स्टेटमेंट असतील किंवा काही त्यांचे वक्तव्य असतील, यामुळे कुठेतरी या निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशी काही शंका मायनॉरिटीमध्ये उपस्थित असल्यामुळे यदा कदाचित त्याचा टक्का वाढलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? एकंदरीत ही लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न जाता ही पूर्णपणे जातीच्या मुद्द्यावर गेली. मनोजदादा जरांगे यांचे आक्रमकपणे झालेले आंदोलन आणि पंतप्रधान मोदींची जी अंबाजोगाई येथे झालेली सभा, त्या सभेमध्ये मुस्लिम समाजाबद्दल झालेले वक्तव्य, ह्या दोन्ही मुद्द्याचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे आजच्या टक्केवारीवरून. अजूनही काही पत्रकार आहेत, त्यांना विचारू की या निवडणुकी संदर्भात काय वाटतं? निवडणूक ही तसं पाहिलं तर अगोदरच्या टप्प्यात पहिल्या काही काळात वेगळ्या वळणावर होती, नंतर ती पूर्णतः आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली. परंतु तसं पाहिलं तर आष्टी मतदारसंघात आमदार सुरेश अण्णादस माजी मंत्री, धोंडे साहेब, आजवे साहेब यांनी आपला प्रतिष्ठापणाला लावून अतिशय प्रामाणिकपणे पंकजाताई यांचं काम केलं. तसं पाहिलं तर मराठा समाज हा वेगळ्या दिशेने जात असताना मराठा समाजाच्या नेत्यांची भूमिका ह्यामध्ये फार महत्त्वाची होती. तसं पाहिलं तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांना ह्या मतदारसंघात काम करायचं होतं. तसं आमदार सुरेश दस यांनी तसंच जीवाचं रान करून पंकजाताई यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सुरेश दस यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्रचार केला, गावोगाव पिंजून काढले आणि एकीकडे आरक्षणाचा विषय होता. मतं वळवण्यामध्ये किती यश आलं असेल? बऱ्यापैकी यश आलं असेल. आमदार झस साहेबाचे तसं पाहिलं तर भरपूर समाज असा आणि समाजातले ऐकणारे आणि त्यांनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केलेले असल्याने त्यांचं बऱ्यापैकी कार्यकर्ते ऐकतील आणि बऱ्यापैकी या निवडणुकीत पंकजाताईंना लीड देण्याचा प्रयत्न राहील. अजूनही काही पत्रकार आहेत, त्यांना विचारू काय वाटतं या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता? गेल्या काही दिवसापासून तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे, काय वाटतं? ही निवडणूक जी आहे तर ही प्रथमच म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये जवळपास 25 वर्षापासून मी पण पत्रकार क्षेत्रामध्ये आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावर न राहता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक ही जातीच्या ह्याच्यावर आली. कारकीर्द ही अल्पसंख्य समाज आणि इतर समाज, ओबीसी समाजसह मराठा समाजातील अनेक प्रस्थापित घराण्याला त्यांनी चांगले दिवस आणून दिलेले आहेत. म्हणजे जातीपातीचा बीड जिल्ह्याने कधी विचार केलेला नाही. परंतु निवडणूक किंवा राजकारण हे एकमेकांचा गैरफायदा घेण्यासाठी यात वापर होऊ शकतो. राजकीय कोणी वक्तव्य करू शकतो. परंतु आष्टीसारख्या नगरपंचायतमध्ये, पाटोदा नगरपंचायत, शिरूर नगरपंचायतमध्ये नगरपंचायतीचे काम करताना विशेषतः पंतप्रधान आवास योजना ही इतर समाजांच्या बरोबरीने मुस्लिम समाजाला त्यांनी घरकुले दिलेली आहेत. त्याचा परिणाम असा झाला की केवळ मुंडे साहेबाच्या घरातला उमेदवार असल्यामुळं आणि सुरेश अण्णा धोंडे साहेब असतील किंवा बाळासाहेब आजबे असतील यांनी कुठल्याही प्रकारचा विकास कामामध्ये भेदभाव कधीही केलेला नाही. त्यामुळं दैनंदिन सुखदुःखात सहभागी होणारे नेते आणि निवडणुकीत येणारे नेते याच्यात निश्चितपणे जनता फरक करत असते आणि सुजाण मतदार न बोलता या गोष्टी करत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की फार जरी गावगाव झाला असला, कुठं काय झालं असलं तरी अफवांचं पीक निवडणुकीमध्ये असतं. परंतु पंकजाताई या चांगल्या फरकाने निवडून येतील असं माझं मत आहे. पण आता प्रत्येकाला एक प्रश्न विचारू की आष्टी मतदारसंघामधून किती लीड मिळेल? भाजपला भेटेल की महाविकास आघाडीला भेटेल? सांगणं तसं कठीण आहे. परंतु मला असं वाटतं की 40 ते 50 हजाराची लीड पंकजाताई मुंडे यांना भेटणं असं माझं वैयक्तिक मत आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, कुणाला लीड भेटेल? जास्तीत जास्त लीड तिन्ही आमदार जातीने लक्ष देऊन काम केलेलं आहे. आमदार आदरणीय सुरेश दस अण्णा, आमदार भीमराव धोंडे, आमदार बाळासाहेब आजवे, त्यामुळं जास्तीत जास्त लीड पंकजताईंलाच मिळेल असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय सांग? माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की 30 ते 35 हजाराची लीड पंकजाताईला मिळेल. अजून तुम्हाला काय वाटतं? 40 ते 50 हजाराचं मताधिक्य राहील असं माझं मत आहे.
गत पंचवार्षिक निवडणुकीला या मतदारसंघाने 71,000 मताचं लीड दिलं होतं. यावेळेस किती मिळेल? गेल्या निवडणुकीत लोकनेत्या पंकजताई मुंडे यांची लहान बहीण खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या प्रतिस्पर्धी आत्ताचे जे उमेदवार आहेत, पंकजताईच्या विरोधात जे उमेदवार आहेत, तेच बजरंग सोनवणे हे उभे होते. त्यावेळेस त्यांना जी मतं मिळाली, त्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरांगे म्हणजेच आरक्षण, मराठा आरक्षण हा मुद्दा नव्हता. म्हणून त्यावेळेस या मतदारसंघातून 1,60,000ची लीड मिळाली होती. म्हणून हा मुद्दा आता आल्यामुळं, चर्चेत आल्यामुळं मराठा समाजातील तरुण या मुद्द्याच्या पाठीशी आहेत आणि मनोजदादा जरांगे यांच्याशी पाठीशी असल्यामुळं बजरंग सोनवणे यांची मतं वाढतील. परंतु पंकजताईच्या बहिणीचं जी लीड होतं, ती लीड कमी होऊन 50,000चं लीड या मतदारसंघातून जाईल असं मला वाटतं. इतर संपूर्ण जिल्ह्याचं लीड पाहता आष्टी मतदारसंघ पंकजा मुंडेचं लीड तोडू शकेल का? माजलगाव, गेवराई आणि बीड. आता मतदान कसं होतं याच्यावर अवलंबून आहे. जरांगे पॅटर्न किती चालतो याच्यावर अवलंबून आहे आणि जातीचे राजकारण किती चालतं याच्यावरून अवलंबून आहे. परंतु या ठिकाणचे जे प्रमुख नेते आहेत ते पंकजाताई मुंडेंच्या पाठीशी उभा आहेत. धसांना असतील किंवा दुसरे असतील, यांनी लोकांच्या सुखदुःखात कायमस्वरूपी हे उभे राहिलेले आहेत. आता लीड किती जाईल ह्या आजच्या परिस्थितीत तर सांगता येणार नाही, असं परफेक्ट सांगता येणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. तसं दत्ताभाऊ काकडे म्हणाले की तिन्ही आमदार आणि एकत्र असल्यामुळं आणि लोकांची जनभावना लक्षात घेता आजच्या घडीला तर हे सांगणं कठीण आहे की आष्टी पाटोदा शिरूरमधून म्हणा की आष्टी मतदारसंघातून किती हजाराची लीड जाईल किंवा ही लीड तुटेल किंवा नाही तुटेल, हे आत्ता संभाव्य सांगणं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत आजच्या मतदानाची टक्केवारी पाहता पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यात काट्याची टक्कर होती का हे वन साइड इलेक्शन होतंय हेही सांगणं मुश्किल आहे. परंतु एकंदरीत अशी परिस्थिती होती की जनता काही बोलायला तयार नव्हती आणि पंकजाताई बरोबर संपूर्णपणे आमदार, माजी आमदार, माजी मंत्री सर्व लोक होते. आष्टीची जर मतदानाची टक्केवारी पाहिली तर यावर्षी मागच्या पंचवार्षिकीला प्रीतमताई मुंडे यांना 71,000ची लीड होती. एवढी लीड न मिळता ते केवळ 25,000 ते 30,000वर येईल असे माझं मत आहे. एकूणच आपण पाहिलं की बीड लोकसभेमध्ये आष्टी मतदारसंघ नेहमीच चर्चेचा ठरत असतो. सर्वाधिक लीड देणारा हा मतदारसंघ आहे. परंतु यंदाही मतदानाची टक्केवारी वाढली. 69 ते 70 पर्यंत मतदानाची टक्केवारी जाणार असल्याचं सांगितलं जातंय. नेमकं बजरंग सोनवणे यामध्ये बाजी मारणार का पंकजा मुंडे मारणार? पत्रकारांना विचारलं असता काही जणांनी सांगितले की पंकजा मुंडेंना 50,000चं लीड मिळेल, तर काही जणांनी सांगितले अतितटीची निवडणूक होईल. 4 तारखेपर्यंत ही आकडेमोड अशीच राहणार आहे आणि संपूर्ण जिल्हाभरात या निवडणुकीकडे उत्सुकता लागली. तर मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.